मालेगाव येथील नाशिक ग्रामीण पोलीस अंतर्गत येणाऱ्या मालेगाव परिमंडळाच्या पोहरवाडी पोलिसांनी वाहने चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त केले। यात 30 दुचाकीसह एक ट्रॅक्टर असा 21 लाखाचा मुद्देमाल जप्त केला। त्यामुळे वाहने चोरण्याचे दाबे दणाणले असून पोलिसांच्या या धडक कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे। नाशिक जिल्ह्यात सोयाबीनला मागील वर्षी चांगला दर मिळाला नव्हता। यामुळे भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी अखेर आपल्याकडील साठवलेले सोयाबीन मिळेल त्या दरात विकून टाकले। मात्र खरीपातील नवीन पिके बाजारात येण्याच्या आधीच सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे। श्रावण महिन्यात संकष्ट चतुर्थीचा अंगारक योग जुळून आल्याने बांगलाड तालुक्यातील ठेंगोणा येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची दिवसभर रीघ सुरू होती। नांदगाव तालुक्यात जातेगाव गटात दणगण असून जातेगाव गट घाट मातेचे प्रतिनिधित्व करतो। जातेगाव गटात पंचायत समितीच्या जातेगाव गणाचाही समावेश आहे। सिन्नर येथील बस स्थानक परिसरात आणि शहरात नगर परिषदेने व्यापक प्रमाणात अतिक्रमण मोहीम राबवून सुमारे 150हून अधिक अतिक्रमणे काढली। यात अनेक लोखंडी टोपरचे शेड व हातगाड्या याचा समावेश आहे। बुधवारी ही सदर अतिक्रमण मोहीम सुरूच ठेवणार असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी दिली। सिन्नर तालुक्यात दुचाकी चोरट्यांकडून 3 गुन्हे उघडीस आणण्यात सिन्नर पोलिसांना यश मिळाले। दुचाकी चोरीच्या घटना वाढल्याने शहर व तालुक्यातील चोरीबाबत शोध घेत असताना फरार असलेला दुचाकी चोरटा संचयित कृष्णा बोडे यास पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले। त्याच्या चौकशीत 3 गुन्हे उघडीस आले। पोलीस निरीक्षक हेमंत कुमार बांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। लालसगाव, टाकळी, विंचूर, पिंपळगाव नजीकसह परिसरातील अनेक गावांमध्ये 11 ऑगस्ट रोजी पिसाळलेल्या श्वानाने नागरिकांवर हल्ला चढवून अनेकांना जखमी केले। या गंभीर घटनेची दखल घेत लालसगाव ग्रामपंचायत प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी दिनांक 12 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात तातडीने बैठक घेण्यात आली। येवला बसस्थानक आवारात गेल्या वर्षीपासून अधिकृत पे एंड पार्किंगची सोय उपलब्ध आहे। मात्र त्यासाठी मोजावे लागणारे शुल्क वाचवण्यासाठी नागरिक स्थानकांच्या आवारात वाटेल तेथे त्यांची वाहने उभे करत असल्याचे चित्र आहे। अनधिकृत वाहनांच्या या गर्दीत दुचाकीच नव्हे तर 4 चाकी रिक्षा सुद्धा समावेश असतो। यामुळे बस चालकांना फलाटावर बस लावताना व काढताना मोठी कसरत करावी लागत आहे। येवला तालुक्यातील 83 ग्रामपंचायत स्तरावर लवकरच स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार असून यामुळे शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती मिळणार आहे। नैसर्गिक आपत्तीच्या काळात तसेच शासकीय अनुदान व योजनांसाठी ही माहिती विशेष उपयुक्त ठरणार आहे। मालेगाव शहरालगतच्या सोयगाव शिवारातील सटाणा रोडवरील बालाजी पेट्रोल पंपासमोर एक माती डंपरच्या ट्रॉलीचे फाळके डोक्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला। या प्रकरणी राहुल शांताराम सावडे यांनी भरत रुबास मानकर यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली। दिंडोरी तालुक्यात मातेरेवाडी येथील कांदवा कारखाना परिसरात बिबट्यांची दहशत कायम असून सोमवारी सायंकाळी 5च्या सुमारास अमल गटकळ यांच्या गायीवर हल्ला करून ती ठार केली। गेल्या 15 दिवसापूर्वीच बिबट्याने शेळीवर हल्ला केला होता। वन विभागाने परिसरात पिंजरा लावला।